राज्य सरकारनं ऊर्जेच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। शिवाय गरजूंना घरं देण्याच्या बाबतीत देखील राज्यानं एक विक्रम केलाय। यासह काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण महाविजनच्या या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। अणुऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचे करार, 1.25 लाख रोजगार निर्मिती होणार। सीएसआर निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय, अनेक कंपन्यांसोबत करार, टेक महा इम्पॅक्ट परिषद उत्साहात पार पडली। महाराष्ट्रानं इतिहास रचला, एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं। केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला। बोधचिन्हाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनावरण केलं। आखाड्यांसाठी मोठ्या घोषणाही केल्या। अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध। अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आढावा घेतला। आता पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। भारताला ऊर्जा क्षेत्रात भक्कम करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन सातत्यानं मोठे निर्णय घेतंय। याच अंतर्गत राज्य शासनानं अणुऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाच्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत। यामुळे राज्यात एकूण 6,50,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर 25,400 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि 1,23,500 रोजगार निर्मिती होणार आहे। अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत 4 कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आलेत। यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे। स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। भारतासारखा जो प्रगतिशील देश आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आहे आणि सोलर, विंड हे जे काही रिन्युएबल्स आहेत, याच्यामुळे एनर्जी तर मिळते, पण ती 24/7 मिळत नाही, ती रिलायबल मिळत नाही। त्यामुळे बेस लोड करता भारताला न्यूक्लिअर एनर्जीची आवश्यकता आहे। राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आहे टेक महा इम्पॅक्ट परिषदेची। इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या वतीनं आयोजित टेक महा इम्पॅक्ट परिषदेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं। सीएसआरच्या माध्यमातून देशात दरवर्षी सुमारे 36,000 कोटी रुपये खर्च केले जातात। हा निधी खर्च करण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचत असून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचं परिषदेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपल्याकडे सर्वात जास्त सीएसआर महाराष्ट्रात येतो, पण गेले अनेक वर्ष तो केवळ एमएमआर रिजन आणि पीएमआर रिजन यात जास्तीत जास्त खर्च होतो। हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये, गडचिरोलीपासून नंदुरबार पर्यंत सगळ्या भागांमध्ये सीएसआर ऍक्टिव्हिटी चालावी। यावेळी राज्यातील विविध विकास कामांसाठी 24 आघाडीच्या कंपन्या आणि संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेत। या करारांच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातून सुमारे 155.75 कोटी रुपयांचं योगदान महाराष्ट्राला मिळणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। आता बातमी आहे महाराष्ट्र शासनानं केलेल्या विक्रमाची। महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालंय। हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे। साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह पार पडला। यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं। और मुझे कहते हुए गर्व है, प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से उनकी पहल पर लगभग 1 साल के अंतराल में 30 लाख मकान महाराष्ट्र को मिले। इतिहास में आज तक नहीं हुआ है।
येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्क घर देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यांनी राज्याच्या विक्रमाबाबत काय म्हटलंय बघूया. 30 लाख घरं एकत्रित मिळणं देशाच्या इतिहासातला रेकॉर्ड होता. आपण 2016 ते 2022 या कालावधीमध्ये मोदीजींनी आपल्याला 13 लाख घरं दिले, त्यातले 12,90,000 घरं आपण पूर्ण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचं वाटप केलं. कार्यक्रमाला मंत्री शिवेंद्र सिंह भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाईंसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. तिकडे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आलं. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचं दर्शन होत आहे. भगवान शंकराचं त्रिशूळ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आलाय. यावेळी आखाड्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली. एकंदरीत आखाड्यांना देखील त्यांना सोयी सुविधांसाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आणि छोट्या संस्थांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय देखील त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. शासनाने निर्णय घेतला. कुंभमेळा प्राधिकरण त्यांचं विजेचं बिल देखील भरेल. कुंभमेळ्याच्या नियोजनात कोणत्याही त्रुटी ठेवणार नसल्याचं एकंदरीतच सरकारनं स्पष्ट केलंय. अल्पसंख्याक समुदायासाठी महत्वाची बातमी आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलाय. अणुशक्ती नगरच्या प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीला गती देण्याचे आदेश पवारांनी दिलेत. शिवाय जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीत मारटी संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं काम अधिक वेगानं व परिणामकारक करण्यासाठी पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात येणार असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली आहे. या बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.